कल्पना करा, शाळेची एक जुनी शांत प्रयोगशाळा. तिथे नील नावाचा एक विद्यार्थी काहीतरी शोधतोय आणि अचानक एका जुन्या कपाटामागे त्याला एक धुळीनं माखलेला फ्लास्क सापडतो. तो जसा त्याला उचलतो तसा एका क्षणात तो एका अशा प्रवासावर निघतो जो आपल्या आजूबाजूच्या जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकणार आहे. चला तर मग आपणही त्याच्या या प्रवासात सामील होऊया. नीलने तो फ्लास्क हातात घेताच क्षणार्धात संपूर्ण खोली एका अद्भुत प्रकाशाने उजळून निघते आणि एक गूढ आवाज घुमतो. तो आवाज नीलला रसायनशास्त्राच्या एका जिवंत धडधडत्या विश्वात बोलवत असतो. हाच तो क्षण आहे जिथून खऱ्या जादूची, खऱ्या विज्ञानाची सुरुवात होणार आहे. नमस्कार. तर ह्या 30 सेकंदामध्ये तुम्हाला समजलं असेल की अभ्यास हा इंटरेस्टिंग असू शकतो आणि मजेशीर सुद्धा असू शकतो. अशाच पद्धतीने आपल्याला सर्व विषयांचा अभ्यास इंटरेस्टिंग आणि मजेशीर करायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, जर तुम्ही कोणत्या इयत्तेत शिकत असाल तर कोणती इयत्ता, कोणता विषय आणि कोणते प्रकरण ते कमेंट करून सांगा. म्हणजे त्या प्रकरणावर असाच व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्या प्रकाशाच्या दारातून आत जाताच नीलसमोर 2 वेगवेगळे रस्ते उभे राहतात. एक रस्ता अशा बदलांचा आहे जिथे पदार्थाचा फक्त बाह्य आकार किंवा रूप बदलतं, पण तो आतून तसाच राहतो. आणि दुसरा रस्ता जिथे काहीतरी पूर्णपणे नवीन, एका वेगळ्याच गुणधर्माचा पदार्थ तयार होतोय. ही निवळच त्याला या जादुई जगाचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा नियम शिकवणार आहे. तर या जादुई जगाचा पहिला नियम काय आहे? तो आहे भौतिक आणि रासायनिक बदलांमधला फरक. बघा, भौतिक बदलामध्ये जसं की बर्फ वितळून पाणी होतं, पदार्थ तोच राहतो, फक्त त्याची अवस्था बदलते. पण रासायनिक बदलामध्ये जसं की अन्न शिजतं किंवा दुधाचं दही बनतं, तेव्हा त्याचं रूपांतर एका पूर्णपणे नवीन पदार्थात होतं. हीच खरी रासायनिक जादू आहे, जी आपल्या शरीरातही सतत घडत असते. आतापर्यंत नील फक्त बघत होता, पण आता वेळ आलीये स्वतः या जादुई बदलांचा अनुभव घ्यायची. त्याचा पहिला प्रयोग सुरू होतोय, जो त्याला रासायनिक अभिक्रियांच्या जगात आणखी खोलवर घेऊन जाईल आणि ह्या बदलांमागचं खरं कारण दाखवेल. नीलला चुनखडीचा एक छोटा खडा गरम करायला सांगितला जातो. जसजसा तो त्याला उष्णता देतो तसतसं तो पाहतो की चुनखडीतून बुडबुडे येतायत आणि ती फुटू लागलीय. त्यातून एक न दिसणारा वायू बाहेर पडतो, जो चुन्याच्या निवळीला दुधाळ बनवतो. त्याच्या नकळत त्याने एका पदार्थाला तोडून 2 वेगळे पदार्थ तयार केले होते. नीलने आत्ता जे पाहिलं त्याला रसायनशास्त्रात एक खास नाव आहे, अपघटन अभिक्रिया. अपघटन म्हणजे काय? तर विघटन होणं किंवा तुटणं. हे अगदी एखाद्या मोठ्या गोष्टीला तोडून त्याचे छोटे छोटे भाग वेगळे करण्यासारखं आहे. इथे एकच संयुग म्हणजे चुनखडी उष्णतेमुळे तुटलं आणि 2 नवीन सोप्या पदार्थांमध्ये विभागला गेलं. चला, पुढचा प्रयोग तर आणखी नाट्यमय आहे. नील एका निळ्या रंगाच्या द्रावणात म्हणजे कॉपर सल्फेटमध्ये जस्ताची म्हणजेच झिंकची राखाडी पूड टाकतो. खोलीत एकदम शांतता आहे आणि सगळ्यांचं लक्ष त्या परीक्षा नळीकडे आहे, जिथे रंगांचा एक अद्भुत खेळ सुरू होणार आहे. काय वाटतं, एक निळा द्रावण आणि एक राखाडी पूड एकत्र आल्यावर कोणती जादू घडेल? काहीतरी घडणार हे नक्की, पण काय? निळा रंग आणखी घडत होईल की नाहीसा होईल? आणि जादू घडते. काही क्षणातच तो निळा रंग नाहीसा होतो आणि द्रावण पाण्यासारखा रंगहीन बनतो. आणि त्याचवेळी तळाशी लालसर रंगाच्या तांब्याचा थर जमा होतो. इथे जणू काही धातूंमध्ये एक स्पर्धाच लागली होती. ज्या जास्त क्रियाशील आणि ताकदवान असलेल्या जस्ताने कमी क्रियाशील असलेल्या तांब्याला त्याच्या जागेवरून ढकलून बाजूला केलं आणि स्वतः त्याची जागा घेतली. नीलने ही जादू तर पाहिली, पण आता वेळ आली आहे ती भाषा शिकण्याची, ज्या भाषेत ही जादू लिहिली जाते, ज्या भाषेत निसर्गाचे नियम नोंदवले जातात. ही भाषा म्हणजे रासायनिक समीकरणं. चला तर हा गुप्त कोड कसा वाचायचा ते पाहूया. नीलच्या डोळ्यासमोर हे समीकरण तरंगू लागतं. पहिल्यांदा पाहिल्यावर हे एखाद्या गुप्त संदेशासारखं वाटू शकतं, पण खरं तर ही त्या अभिक्रियेची संपूर्ण कहाणी सांगणारी एकच ओळ आहे. कोण आलं, कोण गेलं आणि काय नवीन तयार झालं, हे सगळं यातच दडलेलं आहे. हे समीकरण वाचणं खूप सोपं आहे खरं तर. बाणाच्या डावीकडे असतात अभिकारक म्हणजे प्रयोगाचे हिरो, जे आपण सुरुवातीला घेतो. बाणाच्या उजवीकडे असतात उत्पादिते म्हणजे अभिक्रियेनंतर तयार झालेले नवीन पदार्थ. आणि कंसातली छोटी अक्षरं जसं की एस म्हणजे स्थायू किंवा एक्यू म्हणजे पाण्यात विरघळलेला पदार्थ, ती फक्त त्यांची अवस्था सांगतात. पाहिलं किती सोपं आहे हे गुपित उलगडणं?
आता नीलला मूलभूत गोष्टी समजल्या आहेत. त्यामुळे आता वेळ आली आहे त्या 4 महाअभिक्रिया पाहण्याची, ज्या या संपूर्ण रासायनिक जगावर राज्य करतात. प्रत्येक प्रकार म्हणजे जादूचा एक वेगळा पण ओळखीचा नमुना आहे. पहिला प्रकार आहे संयोग अभिक्रिया. नावाप्रमाणेच यात 2 किंवा अधिक गोष्टी एकत्र येतात आणि एक नवीन कुटुंब तयार करतात. जसं की मॅग्नेशियमची फीत हवेत जाळल्यावर ती ऑक्सिजनसोबत संयोग पावते आणि डोळे दिपवणारा प्रकाश आणि उष्णता तयार होते. जुन्या काळात कॅमेराचा फ्लॅश किंवा फटाक्यांमध्ये याच प्रकारची जादू वापरली जायची. दुसरा प्रकार आपण आधीच पाहिला आहे, अपघटन अभिक्रिया. हे संयोगच्या अगदी उलट आहे. इथे एक मोठी गोष्ट तुटून छोट्या गोष्टींमध्ये विभागली जाते. जसं आपण साखर जास्त तापवली की ती तुटते, तिचा कॅरेमल बनतो आणि शेवटी फक्त काळा कार्बन शिल्लक राहतो. एकाच पदार्थातून वेगवेगळे पदार्थ बाहेर पडले. तिसरा प्रकार म्हणजे विस्थापन अभिक्रिया, ज्याला आपण धातूंची स्पर्धा म्हटलं होतं. आठवतंय? नीलच्या प्रयोगात जस्ताने तांब्याला त्याची जागा सोडायला भाग पाडलं. हा निसर्गाचा नियम आहे, जिथे एक जास्त ताकदवान मूलद्रव्य दुसऱ्या कमी ताकदवान मूलद्रव्याला बाजूला करतो आणि त्याची जागा घेतो. आणि चौथा प्रकार आहे दुहेरी विस्थापन. इथे 2 संयोगे आपल्या जोडीदारांची किंवा आयनांची अदलाबदल करतात. याची सर्वात सुंदर जादू तेव्हा दिसते जेव्हा 2 रंगहीन पारदर्शक द्रावणं एकत्र मिसळताच त्यातून अचानक एका नवीन रंगाचा स्थायू पदार्थ तयार होतो. जणू काही द्रवातच एक ढग तयार झाला आहे. यालाच अवक्षेप म्हणतात. प्रयोगशाळेतील जादू पाहून झाली, पण ही जादू फक्त प्रयोगशाळेपुरती मर्यादित नाही. आता आपण पाहूया की हेच नियम आपल्या रोजच्या जीवनातील रहस्य कसे उलगडतात. उष्णतेच्या प्रवाहापासून ते लोखंडाच्या गंजण्यापर्यंत सगळीकडे रसायनशास्त्रच आहे. प्रत्येक अभिक्रिया सारखी नसते बरं का. काही अभिक्रिया घडताना आजूबाजूची उष्णता शोषून घेतात, ज्यामुळे ते मिश्रण थंड लागतं. यांना उष्माग्राही म्हणतात. खेळाडूंना दुखापत झाल्यावर जे इन्स्टंट कोल्ड पॅक वापरतात ना, ती याच प्रकारच्या अभिक्रियेचं उत्तम उदाहरण आहे. तर काही अभिक्रिया उष्णता बाहेर टाकतात, ज्यामुळे मिश्रण गरम होतं. त्यांना उष्मादायी म्हणतात. अभिक्रियेचा वेग अनेक गोष्टींवर अवलंबून असतो. उदाहरणार्थ इथे बघा, संगमरमराच्या मोठ्या तुकड्यांपेक्षा त्याची भुकटी आम्लासोबत कितीतरी जास्त जलद अभिक्रिया करते. हे अगदी साखरेच्या खड्यापेक्षा पिठी साखर चहात लवकर विरघळण्यासारखं आहे. कारण सोपं आहे, भुकटीमुळे अभिक्रियेसाठी जास्त जागा उपलब्ध होते आणि ती पटकन होते. आणि आता पाहूया एक खूप सामान्य पण महत्त्वाची अभिक्रिया, गंज. गंज लागण्यासाठी फक्त 3 गोष्टींची गरज असते: लोखंड, पाणी आणि हवा, म्हणजेच ऑक्सिजन. आणि गंमत सांगू, गंजणं म्हणजे एका अर्थाने लोखंडाचं खूप हळूहळू जळणंच आहे. जळणं आणि गंजणं दोन्ही ऑक्सिडीकरणाचेच प्रकार आहेत, फक्त एकाचा वेग जास्त आहे आणि दुसऱ्याचा खूप कमी. नीलचा प्रवास आता संपत आला आहे. तो त्या जादुई प्रयोगशाळेतून आपल्या जगात परत येतोय. पण आता तो पूर्वीसारखा राहिलेला नाही. त्याला आता प्रत्येक बदलामागे दडलेलं विज्ञान दिसू लागलं आहे. त्याला एक नवीन दृष्टी मिळाली आहे. नील हसून म्हणतो, रसायनशास्त्र म्हणजे फक्त पुस्तकातली सूत्र किंवा समीकरणं नाहीत. ती आपल्या आजूबाजूला, आपल्या आत, प्रत्येक क्षणी घडणारी एक जिवंत जादू आहे. त्याला आता कळलं आहे की प्रत्येक बदल, प्रत्येक रूपांतर हे एका मोठ्या रासायनिक नाटकाचा भाग आहे, ज्यात आपण सगळेच सामील आहोत. नीलप्रमाणेच आता आपणही आपल्या आजूबाजूला पाहू शकतो. सकाळी चहा बनवण्यापासून ते रात्री जेवण पचवण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीत रसायनशास्त्र आहे. प्रश्न हा आहे की आपण आपल्या दैनंदिन जीवनात अशी कोणती रासायनिक जादू पाहतो ज्याकडे आपलं यापूर्वी कधी लक्षच गेलं नव्हतं? थोडा विचार करा. उत्तरं खूपच आश्चर्यकारक असतील.